शेतकरी बांधवाचं स्वागत आहे। तर शेतकरी बांधवांनो, मी आता या मक्काच्या वावरात उभा आहे की तुम्हाला मी आज आमच्या जे शेत आहे का बघा, त्या शेतामध्ये गव्हाची पेरणी सुरू केली आहे बघा। आणि त्या गव्हाच्या पेरणीमध्ये सुरू करत असताना आम्हाला सोप्या पद्धतीने पेरणी कशी केली आहे मी आज तुम्हाला सांगणार आहे आणि त्याचा व्हिडिओ पण दाखवणार आहे। त्यासाठी मित्रांनो प्लीज खूप कष्ट करून व्हिडिओ बनवतो, तर एक लाईक तर पाहिजे हो, पण प्लीज सबस्क्राईब पण करा हो। मी नवीन शेतकऱ्यांची व्हिडिओ घेऊन येत असतो। तर शेतकरी बांधवांनो, मी आज तुम्हाला जे आमच्या शेतातील गहू पेरणी आहे ती सुरू केली आहे बघा। आणि जे जुन्या पद्धतीने गहू पेरणी सुरू करत असतात त्यांची पेरणी कधीही सक्सेसफुल होत असतात। म्हणजे आपण जे ट्रॅक्टरनं पेरतो, पहिले एक दिवस असं येणार आहे आपल्या शेतकरी बांधवांसाठी की जे ट्रॅक्टर यंत्र आहे ते बंद पडून आपल्या जे शेतातील व्यवसाय करणारे बैल आहे का बजा, म्हणजे बैलराजा, शेतकऱ्यांचा चालणारा तो बैलराजा आहे का, त्याच्यावरती पेरणी करणार आहे। म्हणजे शेतकरी बांधवांनो, आपण कितीही कष्ट करतो, पण आता कष्ट करून एवढे आपल्या शेतकऱ्यांना की ही आता बैलावरती येणार आहे। तर शेतकरी बांधवांनो, आम्ही आमच्या ज्या शेतामध्ये नाही का गव्हाची पेरणी केली आहे आणि गव्हाची पेरणी करत असताना आमच्या शेतामध्ये आम्ही बैलांना पेरणी केली आहे बघा। आणि पेरणी करत असताना आम्ही कोणती काळजी घेतली आहे, तर शेतकरी बांधवांनो, यंदा काही मौसम चांगला नाही आहे। यंदा मौसम जर चांगला असतं शेतकऱ्यांना चांगलं उत्पन्न गव्हाचं निघलं असतं, पण यंदा मौसम असा झाला आहे की यावरती पाऊस कधी पण येतो आहे। पाऊस आल्यामुळे हे आपले गव्हाची जी पेरणी आहे की ती कधी पण बिघडते आहे। तर मित्रांनो, आम्ही जुन्या पद्धतीने आज मी तुम्हाला सांगणार आहे, मी काही खोटं बोलत नाही राहील, मी दाखवणार आहे। त्यासाठी ह्या आधीचा व्हिडिओ आहे, तर हा माझं पहिलं बोलणं ऐका, मग तुम्हाला मी व्हिडिओ दाखवतो। तर शेतकरी बांधवांनो, शेतामध्ये आपण गव्हाची पेरणी कशी केली आहे मी तुम्हाला दाखवतो। तर शेतकरी बांधवांनो, आणि 496 आम्ही गव्हाची बी पेरलेलं आहे आणि दाण्यादार विरा फेकून दिला आहे। तर शेतकरी बांधवांनो, आम्ही पेरणी कशी केली आहे, पहिले बळीरामना आधी सरी काढून घेतली आणि सरी काढल्याच्या नंतर दुसऱ्या गोष्टी त्यांना सरी काढली आणि मग वक्कर हाणत आहे बघा। आणि मी तुम्हाला दाखवतो कसं वक्कर हाणला आहे आणि सरी कशी काढली। पण मित्रांनो, पण व्हिडिओला लाईक केल्याशिवाय आणि चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका। आणि अशीच नवीन मी शेतकऱ्यांची व्हिडिओ घेऊन येत असतो। आपल्याला शेतकऱ्यांना सहसा करून शेतकऱ्याकडं ट्रॅक्टरला पैसे देण्यासाठी पैसे राहत नाही, त्याच्यामुळे आम्ही ह्या काळामध्ये थोडीशी पांगडी असते शेतकऱ्यांची, म्हणजे आता माल निघेल राहत नाही आणि त्याला भाव राहत नाही, म्हणून साहेबीने जपून ठेवलेला असता, कापूससुद्धा जपून ठेवलेला असतो त्याला भाव नसल्यामुळे। त्याच्यामुळे मी तुम्हाला दाखवणार आहे की आमची पेरणी कशी झाली आणि कोणत्या पद्धतीने झाली। तर उद्याचा व्हिडिओ असा येणार आहे शेतकरी बांधवांनो की आपल्या शेतामधील मक्कावरील थोडंसं पाणी कसं भरतात, काय भरतात। आणि दुसरा व्हिडिओ असा येणार शेतकरी बांधवांनो की आपल्या शेतामध्ये जे आळाई पडली आहे का, आळाईवरती आम्ही कोणतं औषध मारलं त्याचेसुद्धा आपला व्हिडिओ येणार आहे बघा। तर चला मग मी दाखवतो पेरणी कोणत्या पद्धतीने झाली आहे। तर चला मग। तर शेतकरी बांधवांनो, ही गव्हाची थैली आहे बघा 496, आणि इथं खत फेकलं आहे बघा दाणेदार, आणि दाणेदार फेकत असताना हे बघा गव्हाची पेरणी, आणि हे 496 बी इथलं भारी येतं आणि त्याचे गहू पण आणि पोळी खूप चवदार लागत असते। तर ह्या सऱ्यामध्ये अशी काढलेली बळीरामची सरी आहे बघा, तुम्हाला सांगितलं पण आहे, पण आपल्या फोनचा कवर पण म्हणजे खराब झाला होता म्हणून फेकून दिला। तर बघा हे आहे 496 गहू, आणि याचं उगवण शक्ती बी खूप चांगली आहे आणि झडीतला पण खूप चांगला गहू आहे। तर शेतकरी बांधवांनो, मी तुम्हाला दाखवतो तर पुढं पण ही बघा बळीरामची सरी, आणि इकडं पेरणी बघा चालू आहे आणि दोघं जण पेरत आहे गहू, आणि इकडं हे बळीरामच्या सरीनं गहू टाकण्याची तयारी चालू आहे। आणि आता जे काशी यंत्राच्या सऱ्या कशा काढणार आपण तुम्हाला दाखवतो। आणि हे दाणेदार आहे बघा, दाणेदार जर आवडला तर व्हिडिओ लाईक करून जा। म्हणजे आता शेतकरी बांधवांनो, आता कोणत्याही गव्हाला पहिले स्टार्टिंगला गहू पेरणीसाठी आपण जो दाणेदार वापरतो तो कधीही, आता या बैलाने बघा, आता बळीरामची सरी जी काढली होती आपण ती सारा आता खतान ते दाबून टाकलं आहे शेतकरी बांधवांनो। पण आता ज्या आम्ही शेतामध्ये काढलेले आरे आहे, म्हणजे आपण जेव्हा ट्रॅक्टरनं आऱ्या काढतो गावासाठी, तशाच आऱ्या आलेले बघा या वखराने। म्हणजे वखराने काय केलं आहे शेतकरी बांधवांनो की आधी जो आपण शेतामध्ये गहू पेरत असतो कधी पण आधी, आता जो आपण बळीरामना गहू पेरला आहे बघा, आणि जो आपण बैलांनी गहू पेरला आहे, उगवण शक्ती चांगली येते। आणि दुसरी गोष्ट अशी आहे की यांना आऱ्या पण खूप भारी येतं, आणि ते ट्रॅक्टरनं कसं असतं की शेतातील जे यंत्र आहे की ते घसाडमासाड होतं। आपण जेव्हा गहू काही पेरतो ते गवत असं चिरगडल्यासारखं वावर होतं। तर असं आम्ही बळीरामच्या सऱ्या काढल्या होत्या बघा। आणि बळीरामच्या सऱ्या काढत असताना पहिली गोष्ट काय असते शेतकरी बांधवांनो की आपल्या शेतामध्ये जेव्हा आपण बळीरामच्या सऱ्या काढतो, ही दोरीत जर सरी आली तर एकदम भारी, म्हणजे गहू आपण आता वरून
10 किलो गहू फेकून देतो आणि जेव्हा बळीरामची सरी जर एकदम राईटमध्ये जर असली गहू एकदम भारी येतो. तर दुसरी गोष्ट अशी आहे शेतकरी बांधवांनो, की आपण गहू पेरत असताना 2 काळजी कधी घेतली पाहिजे. शेतातील तण नसलं पाहिजे तरच आपण शेतामध्ये गहू तर शेतकरी बांधवांनो, आपली अशी झाली बघा पेरणी नारी बघा एकदम राईटमध्ये आलेली आहे. तर व्हिडिओ जर आवडला तर शेतकरी बांधवांनो प्लीज राव एक सबस्क्राईब आणि चॅनलला लाईक करून जा हो. आणि उद्याचा व्हिडिओ चांगला येईन हो.